मित्रांनो, या वेळेसची जी होळी आहे ती थोडी खास आहे, कारण अनेको शुभ अशुभ योग जुळून आलेले आहेत. 3 मार्चच्या दिवशी चंद्रग्रहण सुद्धा आलेलं आहे आणि खास करून हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे, जे की खग्रास चंद्रग्रहण असणार आहे. 2 तारखेला 2 मार्च सोमवारच्या दिवशी होळिका दहन होळी आपण साजरी करू. 3 तारखेला दरवर्षाप्रमाणे होळीच्या दुसऱ्या दिवशी आपण धुलिवंदन साजरे करतो. परंतु यावेळेस प्रश्न असा आहे की होळीच्या दुसऱ्या दिवशी चंद्रग्रहण आहे. होळी तर आपण साजरी करूच, सायंकाळी पौर्णिमा सुरू झाल्यानंतर होळी साजरी होईलच, होळिका दहन होईलच. परंतु दुसऱ्या दिवशी जे चंद्रग्रहण आहे ते विशेष आहे, कारण चंद्रग्रहणाचा जो सूतक काळ आहे तो 3 तारखेला सकाळीच 6 वाजेनंतर सुरू होऊन जाणार आहे. 6 वाजेनंतर सुरू होईल आणि संध्याकाळी 6:30-7 वाजे दरम्यान जेव्हा चंद्रग्रहण संपेल तेव्हा तो सूतक काळ सुद्धा संपेल. म्हणजे पूर्ण दिवस तर चंद्रग्रहणातच जाणार आहे. त्यामुळे यावेळेस होळीच्याच दिवशी 2 तारखेला होईल, परंतु धुलिवंदन हे 3 तारखेला होणार नाही. कारण चंद्रग्रहण आहे, सूतक काळ असणार आहे, वेद सुरू राहणार आहेत आणि ते संध्याकाळी संपणार आहे. म्हणून शास्त्र सांगतं की धुलिवंदन आपण सगळ्यांनी 4 तारखेला उत्साहात साजरे करावं. 4 तारखेला 4 मार्च बुधवारच्या दिवशी तुम्ही धुलिवंदन साजरं करावं. 3 तारखेला कोणतंही काम करायचं नाही. 3 तारखेला सूतक काळात विष्णुदेवाचा, स्वामींचा जेवढा जास्त मंत्रजप करता येईल तेवढा जास्त मंत्रजप करावा, धार्मिक कामं करावेत आणि चंद्रग्रहणाच्या नियमांचे पालन सुद्धा करावे. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.